अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. एक साधू राजाकडे जेवायला जातात आणि ज्यावेळी ते जेवायला जातात त्यावेळी कपड्याचाही मोह न करणारे साधू त्यांच्या मनात इच्छा होते की समोर ठेवलेला चांदीचा तांब्या आपण चोरून न्यावा. त्यावर ते रागाने उठतात आणि राजाला विचारतात, हे अन्न कुणी शिजवलं, त्यांना माझ्या समोर आण. आणि ज्या स्त्रीने ते अन्न शिजवलेलं असतं तिच्या झोळीमध्ये एक चांदीचा तांब्या आधीच चोरलेला असतो. म्हणून सांगतात, ज्या भावनेने अन्न बनवलं जातं ती भावना अन्नामध्ये रुजते. त्यामुळं आपण चांगल्या मनाने बनलेलं अन्न खातोय का याचा विचार खूपदा केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, कारण नसताना आपण कुठलं तरी अन्न खातो आणि तदनंतर आपण घरात भांडायला लागतो, एकमेकांबद्दल गैरसमज करायला लागतो. इतकंच काय, वेगवेगळ्या विचारांनी आपण प्रभावी होतो का? का तर असं सांगतात की अन्नावर संस्कार हे बनवणाऱ्याच्या मनाचे होतात. प्रसाद खाल्ल्यानंतर तृप्ती मिळते का? का तर भगवंताचा अंश त्या प्रसादात आहे आणि भक्ती त्यात येते. म्हणून सांगतात की ज्या मनाने अन्न बनवाल ना, तेच मन अन्न खाणाऱ्याच्या मनासारखं बनतं.